कसं आहे माहितीये का, अंगावर जबाबदार आहे म्हणून डोक्याला हात लावून बसण्यापेक्षा की नाही एक एक खाली गेलेल्यावर आहे हो. असं म्हणत म्हणत उठल्या उठल्या पहिला हातून आपलं तेवढं काढून घेतलो. उठल्या उठल्या भयानक थंड वाजलती. त्यात आपली रात्री जेवलेली किरकोळ भांडी बी द्यायची होती. कुणाच्या मदतीची वाट बघण्यापेक्षा स्वतःची कामं स्वतः केलेली बरे असतात असं म्हणत म्हणत पहिला भांडी धुवून घेतली. कामं आवरल्यावर मस्तपैकी आंघोळ करून गंध बिंद लावून चकचकीत झालो व्यवस्थित. आवरल्या पहिला मम्मीला नाश्ता आवरून घेतलो, नाहीतर मला लय काव खायला लागते परत. सगळंच आवरलंय म्हणलं आता लागलंच मम्मीचा व्यायाम बी करून घ्यायचा. या बोर्डाला काय होते कुणास ठाऊक, बगल तवा उताना पडलेला असतो येऊ. असं ते बाबा म्हटलं किती जरी अडचणी आल्या तरी आपण हसतच जगती. मग काय भावानं असं हसतच जाऊन पहिला डबा घेऊन आलो. लागलंच आपल्या आई साहेबांचं पहिला ताट तयार करून घेतले. त्यात आपल्याला जरा सपक खाऊ वाटत नाही त्यामुळे झुणक्यात जरा चटणी टाकून घेतली आणि संग जरा त्याल चटणी घेतली खायला, म्हणजे कसं भारी लागते हो. आणि कसं आहे माहितीये का, हाय त्या परिस्थितीत मिळेल तेव्हा सुखानं खाणे म्हणजेच आयुष्य भावानं. जेवण व्यायाम ते करून सगळं आवरून मम्मीला फिरवाल तर तेवढ्यात बघितलं मम्मीच्या पायात एक सॉक्स पडला होता. म्हणलं लागलं आपलं ते बी घालून घेऊन परशोर लय का लागते हो. हाय त्या परिस्थितीत सुखानं जगा भावानं. उद्याचा दिवस कसा येईल कुणाला काही सांगता येत नाही.